जिथं सूर्याची पहिली किरण विकासाचं गीत गातात, जिथे संस्कृतीच्या प्रत्येक धाग्यात इतिहासाचं वैभव आहे आणि जिथं भूमीच्या प्रत्येक कणात एक स्वप्न दडलेलं आहे, तर असं हे नागपूर. भारतीय भूमीच्या मध्यवर्ती असलेले हे शहर केवळ भूगोल नाही तर संस्कृती, परंपरा आणि प्रगतीचा भव्य केंद्र आहे. चला पाहूया ऑरेंज सिटीच्या या धगधगत्या हृदयात लपलेली ही कहाणी, फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या कुशीत या युट्यूब चॅनलवरती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा शहराच्या प्रवासाला जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि जिथं इतिहासाची सोनेरी धागे विणले गेलेले आहेत. तर नाग नदीच्या तीरावर वसलेले आणि भारताच्या मध्यवर्ती असलेले हे शहर, या शहराला संत्रा नगरी म्हणून ओळखले जाते, परंतु त्याचबरोबर नागपूरला भारताचं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया असेही म्हटलं जातं. जिथं संत्र्याच्या बागा जितक्या सुंदर आहेत तितकंच अनोखं इथलं वाघाचं जंगल देखील आहे. शहराचं भौगोलिक स्थान भारतीय उपखंडाच्या मध्यभागी असल्यामुळे इथेच 0 मैलाचा दगड म्हणजेच 0 माइलस्टोन आहे. हा दगड भारताच्या मध्यबिंदूचं प्रतीक आहे. इतिहासाचं जेवढं मोठं पान आहे त्यात नागपूरचं एक स्वर्ण पान आहे. नागपूरचा इतिहास 10व्या शतकापासून आपल्याला माहिती आहे. गोंड राजवंशापासून राजा बख्त बुंदेलशाह याने 1702 साली या शहराची स्थापना केली होती. नंतरच्या काळात भोसले घराणे येतं आलं आणि नागपूर हे मराठा साम्राज्याचा महत्वाचं केंद्र बनले. इतिहास असतोच तेव्हा जेव्हा वर्तमानाला दिशा मिळते. नागपूरचा इतिहास देखील असाच आहे. गोंड राजवंशापासून भोसले घराण्यांपर्यंत आणि पुढे ब्रिटिश काळातही नागपूरने आपले वेगळे स्थान टिकवले आहे. एकेकाळी नागपूर हे मध्य प्रांताचा एक म्हणजेच राजधानीचे शहर होते. आजही दीक्षाभूमी या स्वरूपात नागपूर जगाला समानतेचा संदेश देत आहे. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. नागपूर हे फक्त ऐतिहासिकच नाही तर धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले शहर आहे. चला तर मग काही प्रसिद्ध ठिकाणे बघूया. त्यामध्ये पहिलं म्हणजे दीक्षाभूमी, जिथं परिवर्तनाची क्रांती झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथं बौद्ध धर्म स्वीकारला आणि आज तो लाखो लोकांसाठी म्हणजेच प्रेरणास्थान आहे. त्यानंतर 2 नंबरला येतं ड्रॅगन पॅलेस कॅपिटल म्हणजेच टेम्पल. कामठी जवळील हे बौद्ध विहार शांततेचं आणि आत्मवंदनाचं प्रतीक आहे. त्यानंतर तिसरा म्हणजेच सीताबर्डीचा किल्ला. इतिहासप्रेमींसाठी सीताबर्डी किल्ला म्हणजे स्वातंत्र्य लढ्याची आठवणच. नंतर इथं अंबाझरी तलाव आणि गार्डन. शहराच्या गडबडीतून बाहेर पडून शांततेत रमवान होण्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. नागपूर म्हणजे मराठी संस्कृतीचा गोडवा आणि आधुनिकतेचे प्रतिबिंब. इथलं मराठीचं वऱ्हाडी रूप अगदी दिवाळ्याचं वाटतं. नागपुरात दरवर्षी विविध सण साजरे केले जातात. विशेषतः गणेश उत्सव, पोळा, मारबत आणि बंगड्या मिरवणूक या इथल्या खासियत आहेत. मारबतीची मिरवणूक म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा नाश करायला नागपूर दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मिरवणूक काढतात. ही परंपरा फक्त इथेच पाहायला मिळते. आजचं नागपूर म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. अंबाझरी IT पार्क, मिहान प्रकल्प हे नागपूरच्या आधुनिकतेचे चिन्ह आहेत. एक शहर जे भूतकाळात खूप खोल आहे आणि भविष्य काळाच्या दिशेने वेगाने धावते आहे. नागपूरचा विशेष उल्लेख म्हणजेच नागपूर हे भारतातील दुसरं सर्वात सुंदर आणि स्वच्छ आणि हिरवं शहर म्हणून गौरवण्यात आलेलं आहे.
इथं विदर्भ क्रिकेट असोसिएशन म्हणजेच त्यांचं मैदान आहे, जिथं आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले जातात. गोरेवाडा जंगल सफारी आणि पेच अभयारण्य यांसारखे म्हणजेच हे जे आहेत ते नैसर्गिक सौंदर्याचं दर्शन घडवतात. जो शहर स्वतःची अर्थव्यवस्था उभारतो तोच भविष्यात म्हणजेच प्रगत होतो. नागपूरच्या अर्थव्यवस्थेने अलीकडील काळात चांगलाच प्रयोग धरलेला दिसतो. इथं तयार होणारा मेहन प्रकल्प फक्त विदर्भच नाही तर आग्नेय आशियासाठीही महत्त्वाचा ठरतो. बोईंग सारख्या विमान उत्पादक कंपन्यांपासून ते IT क्षेत्रातील TCS आणि इन्फोसिस सारख्या कंपन्यांपर्यंत नागपूर वेगाने औद्योगिकदृष्ट्या म्हणजेच हब बनलेले आहे. बुटिबोरी हे आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक आहे, जिथलं इंडोरामा सिंथेटिक सारख्या कंपन्या नागपूरच्या महत्त्व जागतिक पातळीवर म्हणजे सिद्ध करतात. बजाज, महिंद्रा, हल्दीराम सारखी उद्योग इथे प्रगत झालेले आहेत. जो शहर स्वतःची अर्थव्यवस्था उभारतो तोच भविष्य. रस्ते आणि रेल्वे हे कुठल्याही शहरासाठी खूप महत्त्वाचे असतात. नागपूर हे भारताच्या मध्यवर्ती असल्याने रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीचा प्रमुख केंद्र बनलेले आहे. नागपूर रेल्वे स्थानक म्हणजे देशातील प्रमुख जंक्शनांपैकी एक आहे, जिथून दररोज 160हून अधिक गाड्या धावतात. राष्ट्रीय महामार्ग 7 आणि 6 यांचा संगम देखील नागपुरातच होतो. हवाई प्रवासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी प्रसिद्ध आहे. मेहन प्रकल्पामुळे नागपूरचं नाव जागतिक नकाशावर अधोरेखित आपल्याला झालेलं दिसतं. विकासाची खरी ओळख आधुनिकतेतूनच मिळते. नागपूर मेट्रो हा प्रकल्प शहरासाठी वरदान ठरलेला आहे. पारंडी ते हिंगणा, सीताबर्डी ते मिहान असे मेट्रोचे टप्पे शहराला वेगवान वाहतुकीची सुविधा देतात. नागपूर मेट्रो महाराष्ट्रातील दुसरं सर्वात मोठं मेट्रो सेवा आहे. नागपूरची ओळख फक्त आधुनिकतेतच नाही तर इथल्या संस्कृतीत देखील आहे. दीक्षाभूमी, रामटेक, खापरखेड्याचे ऐतिहासिक स्थळ यांसारखी ठिकाणे नागपूरच्या समृद्ध परंपरेचे साक्ष देतात. हल्दीराम सारखे स्थानिक ब्रँडने जागतिक पातळीवर आपली छाप सोडली आहे. इथलं संत्रे अर्थातच या शहराचं वैभव वाढवतात. नागपूर हे फक्त शहरच नाही तर स्वप्नांचा एक पूल आहे. इतिहास आणि आधुनिकतेचा संगम आहे. महाराष्ट्राच्या कुशीत नागपूरने वेगळे स्थान मिळवलेले आहे आणि यामुळेच ते प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्राच्या कुशीत या आपल्या YouTube चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र आणि जय हिंद.